नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं तर मोठ्या बाई थोडाफार का होईना श्रीकलावरती डाऊट खायला सुरुवात करतात आणि श्रीकला तरीसुद्धा हीच गोष्ट धरून राहते का नाही बाबा मला लागलं आहे पण तरीही मोठ्या बाई तिच्यावरती ट्रस्ट ठेवू नये ठेवू या परिस्थितीमध्ये असतात. दुसरीकडे इंदू इकडे खूप भडकलेली असते संभावरती. त्यांची थोडीशी तुतुमेमे होऊन जाते आणि नंतर थोडंसं फाईट बीट पण होणार आहे. त्यानंतर अजून काय काय घडलं ते बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे श्रीकला जेवणाचं ताट वाढत असते तेव्हा मोठ्या बाई म्हणतात काय ग तू कसं काय एका हातामध्ये सगळं व्यवस्थित पेलवलं. तेव्हा ती म्हणते त्यात काय एवढी मोठी गोष्ट झाली, एवढंच बेसिक ताट तर मी हातात घेऊ शकते ना. तेव्हा ते म्हणतात अगं तू विसरली का तुझ्या हाताला दुखापत झाली होती, तूच म्हणाली होती ना तुला दरवाजाचं काहीतरी लागलं आहे. खरंच तुला दरवाजाचाच काहीतरी लागला आहे ना की दुसरा काहीतरी सीन आहे. तेव्हा ती म्हणते नाही खरंच दरवाजाचाच लागला आहे. तेव्हा ते म्हणतात हे बघ आठवण ठेव इंद्रायणी खूप शातीर आहे आणि तिने जर काही केलं असेल ना तर तू मला सांगू शकते. तेव्हा ती म्हणते नाही तुम्ही त्यांच्यावरती उगाच डाऊट खाऊ नका आणि इंद्रायणी ताई तर पहिल्यापासून चांगल्याच आहेत. मधी त्यांनी माझ्यावरती आरोप केले होते पण त्यानंतर त्यांनी माझी माफी सुद्धा मागितली आणि माफी मागितल्यानंतर मी मोठ्या मनाने त्यांना माफ करून दिलं आहे. तेवढ्यात मोठ्या बाई तिथून जायला लागतील. त्या पुन्हा आणि म्हणायला लागतात श्रीकला मी खरंच तुला सांगते जर इंदूने तुला काही केलं ना तर मी आहे हे आठवण ठेव. तेव्हा ती म्हणते तुम्ही काय करणार इंद्रायणी ताईला जर त्यांनी मला काय केलं तर. तेव्हा ते म्हणतात मी तिची सासू आहे हे विसरू नको, तिला कसं वटणीवरती आणायचं आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे. पण तुला जर तिने छळण्याचा प्रयत्न केला ना तर गाठ माझ्याशी असेल हे कायम आठवण ठेव. मी तुझ्या पाठीशी आहे ना मग तुला घाबरायची काही गरज नाही. तेव्हा ती म्हणते हो मोठ्या बाई मी नक्कीच तुम्हाला सांगते पण आता तुम्हाला चिवडा देऊ की तुमच्यासाठी चहा बनवू. तेव्हा ते म्हणतात माझ्यासाठी चहा बनव आणि मस्त आलं टाकून माझ्या रूम मध्ये दे. हे सगळं केल्यानंतर श्रीकला खूप खुश झालेली असते पण इकडे मोठ्या बाईंच्या डोक्यामध्ये भलतंच काहीतरी सुरू असतं. तर दुसरीकडे इकडे इंदू आणि आदोक्ष स्तंभाला भेटायला गेलेले असतात. तेव्हा ते म्हणतात तुम्ही एकदा बोलता का आमच्याशी. तेव्हा ते म्हणतात मी सांगितलं आहे ना ही जागा आम्ही खाली करणार नाही, मग आल्या पावलाने तिथून निघून जा. तेव्हा इंदू म्हणते तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का. पहिली गोष्ट ही जागा सरकारची आहे आणि इथे उगाच तुमचा वर्चस्व करायचं नाही. तेव्हा आदोक्ष तिला थांबवतो आणि म्हणतो इंदू शांत हो, तुला भांडायची गरज नाही. व्यंकू महाराजांनी काय सांगितलं आहे प्रत्येक गोष्ट बोलण्याने सॉल्व्ह होऊ शकते म्हणून आपल्याला बोलून गोष्टी सॉल्व्ह करायच्या आहेत. मी तुम्हाला सरळ सांगतो हे बघा या गावाच्या भवितव्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी ही जागा सरकारने मला आणि इंदूला दिली आहे आणि त्यासाठी आम्ही शाळेसाठी मेहनत सुद्धा करत आहोत. तुम्हाला हवं असेल तर आम्ही दुसरीकडे तुमच्या राहण्याची सगळ्याची सोय करून देतो पण ही जागा प्लीज खाली करा, ही खरंच शाळेची जागा आहे. तेव्हा तो म्हणतो मी सांगितलं ना एकदा आम्ही जिथे राहायला लागलो ती आमची जागा आली मग आता तुमचं काही चालणार नाही. तेव्हा इंदू म्हणायला लागते तू कोणाशी बोलते तुला तरी कळतंय का, ही तो गावचा सरपंच आहे, तो तुझ्याशी नम्रपणे बोलतोय तर याचा अर्थ असा समजू नको तुझ्यासारखा गुंड काहीही करू शकल. स्वतःच्या हातामध्ये चाकू घेतला म्हणजे तू मोठा होत नाही हे आठवण ठेव. संभा काही बोलायला जाईल तेवढ्यात इंदू त्याला पुन्हा अडवते आणि म्हणते गप्परा रे, पहिले तुला माहिती आहे का गावाचं मुलांचं भलं झालं तर पुढची पिढी चांगली घडू शकते आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे मेहनत करत आहोत. हे बघ मी तुला खरंच सांगते तुला हवं असेल ना तर मंदिराच्या मागे तुम्ही तुमच्या झोपड्या बांधू शकता पण मंदिराच्या पुढे आम्हाला शाळा बांधायची आहे. शाळा झाली तर तुमचीच मुलं तिथे शिकायला लागतील आणि गावामध्ये खूप सारे प्रकल्प चालू आहेत मग तुम्हाला त्याच्यामध्ये रोजगार सुद्धा मिळू शकतं. तुमच्याकडे रोजगार असेल, मुलांसाठी शिक्षण असेल, राहण्याची सोय असेल, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल सगळं काही चांगलं होईल ना. मग याचा तुम्हाला एकदा विचार करायला पाहिजे. तेव्हा तो म्हणतो मॅडम तुम्ही किती भारी बोलताय ना, तुमचं हे म्हणणं ऐकून कोणीही याच्यामध्ये पूर्णपणे हुरून जाऊ शकतो पण मी याच्यामध्ये हुरून जाणार नाही. मी सांगतोय ना ही जागा आमची आहे, आत्ताच्या इथून चालतो वा. तेव्हा इंदू म्हणते तू स्वतःला काय समजतो रे, एक गावगुंड आहेस आणि इथे येऊन आमच्या समोर मिजाज करतोय का. पहिली गोष्ट ही जागा सरकारने दिली आहे आणि त्याच्यामुळे
इथे शाळा व्हायलाच पाहिजे, तुला ऑप्शन देतो तर तुला ऑप्शन सुद्धा नाही पाहिजे, मग का बरं इथे तू एवढा तमाशा करतोय? तुला समजतंय का? एकदा गावाचं चांगलं झालं, लोकांचं चांगलं झालं तर सगळं चांगलं होईल ना. तेव्हा तू म्हणतोय, हे बघ मला अक्कल शिकू नको, तुला सांगितलं आहे ना. नाही तर तेवढ्यात तो शिट्टी वाजवतो आणि तिथे काही लोकांना बोलवलेलं असतं, त्यांच्यामध्ये थोडंफार का होईना वादावादी सुरू होते. तर दुसरीकडे श्रीकला इकडे जेवणाचं ताट घेऊन आलेली असते. तेव्हा ती म्हणते, आजी तुम्हाला अजून काय पाहिजे असेल तर सांगा आणि पोट भरून जेवून जा. तेवढ्यात रत्ना तिचा हात पकडते. ते बघता ती अक्षरशः घाबरून जाते आणि म्हणते, कोण आहेस तू? असा हात का माझा पकडते? तेवढ्यात रत्ना तिला म्हणते, शांत हो, मी आहे आणि मी इथे का आले आहे ते सुद्धा तुला सांगते. तेव्हा ती म्हणते, तुला सांगितलं होतं ना इथे येऊ नको, तरी सुद्धा तू इथे का आली? तुला समजते का या घरातल्या कोणी तुला बघितलं, स्पेशली त्या इंद्रायणीला तुला बघितलं तर किती प्रॉब्लेम होऊ शकतात. ती तुझ्या मार्गावर आहे तरी सुद्धा तू इथे का आली? तेव्हा ती म्हणते, ती माझ्या मार्गावर आहे हे तर मला माहिती आहे, पण तुला मी इथे सावध करायला आली आहे. तिचा तो दोस्त आहे ना, तो आपल्या घरावरती पारड ठेवत आहे. तेव्हा ती म्हणते, अच्छा तो पप्प्याच असेल, तोच तिचा चमचा आहे, तो तिच्या मागे पुढे फिरत असतो ना, तोच हे सगळं करत असेल. तेव्हा ती म्हणते, हो तोच माझ्या मार्गावरती होता म्हणून तर तुला सावध करायला आली. आता जर इंद्रायणीच्या हातात काही पुरावा लागला ना तर आपला पूर्ण प्लॅन बरबाद होऊ शकते. म्हणून तू त्या पप्प्याचा काहीतरी बंदोबस्त कर ज्याच्यामुळे आपल्या गोष्टी नीट होऊ शकतात. एक गोष्ट आठवण ठेव, बंदोबस्त व्यवस्थित व्हायला पाहिजे. श्रीकला हे सगळं ऐकून खूप घाबरलेली असते की आता मी काय करू. रत्ना तिथून निघून जाते. तेवढ्यात त्यांचं इकडे बोलणं विंजे सरकार ऐकतात असं तिला वाटतं. तेव्हा ते म्हणतात, काय चाललंय तुमचं? तेव्हा ते विचारते, काय झालं? तुम्ही असं का विचारताय? तेव्हा ते म्हणतात, काय हो तुम्ही दिग्रसकरांचे गुण घेतले आहेत का? म्हणजे सगळेजण दानपुण्य करायला निघाली का? एक गोष्ट आठवण ठेवा, आपल्या घरामध्ये आता वाळवी लागली होती, मग असं दानपुण्य करून चालणार नाही. आपल्याला थोडी कमतरता घ्यायला लागेल कारण की घरचं बजेट पुन्हा बसायला पाहिजे. तेव्हा ते विचार करते, हे सगळं असं आहे का की या माणसाने माझं काही म्हणणं ऐकलं असेल की नाही. ती अक्षरशः घाबरून गेलेली असते की आता आपलं भांड फुटतं की नाही. दुसरीकडे इंदू इकडे शकुंतला काकींच्या जवळ येते. तेव्हा शकुंतला काकींना ती विचारते, काकी औषध राहिलं आहे ना, मी औषध द्यायलाच आली आहे, सॉरी हा थोडा उशीर झाला. तेवढ्यात त्या म्हणायला लागतात, अगं औषध मी घेतलं आहे. तेव्हा इंदू विचारते, काय हो औषधाची बॉटल थोडी चेंज दिसत आहे. तेव्हा ते म्हणतात, श्रीकला आली होती आणि तिनेच मला औषध दिलं. तेव्हा इंदू औषधाची बॉटल घेते आणि म्हणते, काय झालं अचानक गोळ्यांचं पॅकेट आणि बॉटल का बरं बदलली? तेव्हा ते विचारतात, काय ग तुला कसला संशय आला की श्रीकलाने औषध बदललं आहे याचा संशय आहे की अजून काहीतरी आहे तुझ्या मनामध्ये? तू श्रीकला बरोबर नेहमी असे आडेवेडे का घेत असते? तेव्हा ती म्हणते, तसं नाही शकुंतला काकी. तेव्हा ते म्हणतात, हे बघ ती डॉक्टरची बायको आहे आणि माझ्या औषधांचं काय करायचं आणि काय नाही तो गोपाळ बघून घेईल आणि त्याची बायको बघून घेईल, तू याच्यामध्ये पडू नको. तेव्हा इंदू म्हणते, शकुंतला की तुम्ही उगाच मनाला लावून घेता, मला बॉटल चेंज वाटली म्हणून मी विचारलं आणि तसंही ती बरोबर बोलत असेल कारण तिचा नवरा डॉक्टर आहे ना, जाऊ दे मी आता याच्यामध्ये काही लक्षच देत नाही. इंदू रूमच्या बाहेर येते आणि विचार करायला लागते, या श्रीकलाच्या मनामध्ये नेमकं सुरू तरी काय आहे जी ही माझ्या घरच्यांवरती वेगवेगळ्या प्रकारे मला दूर करण्याचे डाव घेत आहे. दुसरीकडे गोपाळ इकडे फोनमध्ये टाइमपास करत असतो. तेवढ्यात तिथे श्रीकला येते आणि म्हणायला लागते, काय रे तू सतत या फोनमध्ये लागलेला असतो? मला तर कधी कधी वाटतं हा फोनच माझी एक प्रकारे सवत आहे. तेव्हा म्हणतो, अगं असं होऊ शकत नाही, तू स्वतःची सवत आहे कारण की तू घराच्या व्यापामध्ये एवढं विसरून जातो की नवरा तुझी वाट बघतोय. तेव्हा ती म्हणते, असं काहीच नाही आहे, उगाच तुझा गैरसमज होत आहे. तेव्हा तो म्हणतो, अगं खरंच मी असंच सांगतो. तेवढ्यात तो पुन्हा फोनमध्ये लागतो. ते बघता श्रीकला म्हणायला लागते, काय रे मी इतक्या जवळ असतानाही तुला फोनमध्ये घुसायचं आहे का? तेव्हा तो म्हणतो, अच्छा असं आहे का, बायको जवळ असताना काय करायचं आणि कसं करायचं हे मला चांगल्याच प्रकारे माहिती आहे, म्हणून आता चल की. तेवढ्यात श्रीकला म्हणायला लागते, मला तुझ्याशी एक महत्वाच्या टॉपिकवरती बोलायचं आहे. तेव्हा तू म्हणतो, काय झालं, सगळं व्यवस्थित तर आहे ना? तेव्हा ती म्हणते, अरे शाळेच्या इथे प्रॉब्लेम झाला आहे, माझी एक इच्छा आहे ती तू पूर्ण करशील का? तेव्हा तो विचारतो, काय बोलायचंय तुला, जे काय असेल ते स्पष्टपणे बोल. तेव्हा ती सांगते, शाळेच्या जमिनीवरती कोणीतरी संभा नावाच्या गुंडाने
अतिक्रमण केलं आहे आणि तो ती जागा सोडायला तयारच नाही. म्हणून मला असं वाटते तुला तिथे जाऊन एकदा त्याच्याशी बोलायला पाहिजे. तेव्हा तो म्हणतो शाळेचा विषय आहे, या सगळ्याशी आपला काय संबंध आहे, सोडून टाक ना. तेव्हा ती म्हणते अरे पण त्या शाळेमध्ये मी सुद्धा शिकवते ना, आणि शाळा जर झाली तर गावातल्या मुलांचं चांगलं होईल ना. तेव्हा गोपाळ म्हणतोय हे बघ मी तुला स्पष्टपणे सांगतो, शाळेचं भूत त्या इंदू आणि आदूच्या डोक्यामध्ये आहे, माझ्या डोक्यामध्ये नाही. आणि शाळा नाही झाली तरी मला काही फरक पडत नाही. आणि तुझ्या नोकरीचं बोलशील तर तू कोणत्याही वेगळ्या शाळेमध्ये नोकरी करू शकते, कारण की त्या शाळेचं काही होईल असं मला तरी वाटत नाही. आणि तुला मी स्पष्टपणे सांगतो ती माणसं आहेत ती मोहितची माणसं आहेत. तेव्हा ती म्हणते मोहितची आहेत, मग तुझ्यासाठी तर चांगलं आहे ना, तू एकदा मोहितशी बोलू शकतो. तेव्हा तो म्हणतो मला अशी काम नसताना कामं करायला बिलकुल आवडत नाही आणि या सगळ्याशी माझं काही घेणं देणं सुद्धा नाही आहे. तेव्हा ती म्हणते माझ्यासाठी तरी कर ना. तेव्हा तो म्हणतो कोणासाठी मी हे सगळं करणार नाही, मग तू असो की कोणी असो, मला काळी मात्र फरक पडत नाही. बाय, गुड नाईट. तो अक्षरशः तिच्या तोंडावरती चादर घेतो आणि झोपून जातो. हे सगळं झाल्यानंतर श्रीकला अक्षरशः खवळलेली असते की हा कसा नवरा आहे, बायकोच्या इच्छेसाठी सुद्धा काही करायला तयार होत नाही. पण आता रत्नाने जे अर्क दिला आहे ना त्याला वापरायची पुन्हा वेळ आली आहे. सकाळचा, उद्याचा चहा आणि कमाल पाहत असा काहीतरी सीन होणार आहे. ती खूप खुश असते की आता तिला संधी मिळाली आहे. दुसरीकडे इंदू सतत विचार करत असते त्या गोळ्यांबद्दल काही गडबड तर नसेल ना. तिला राहून राहून शकुंतला काकींनी कसे टोमणे दिले हे सगळं आठवण येतं. तेव्हा ती विचार करते मला तर समजतच नाही अचानक गोळ्या का बदलल्या, नेमकं प्रकरण काय आहे आणि श्रीकला असं का करते. तेवढ्यात तिथे आदोक्षच येतो आणि म्हणायला लागतो आज इतकं काम झालं आहे ना, दुकान आणि त्यानंतर शाळा, पंचायत, बाकी सगळं करून मी अक्षरशः वैतागलो आहे, आता तर मला झोपायचंच आहे. तेव्हा इंदू म्हणते अरे थांब ना जरा, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा तो म्हणतो इंदू उद्या बोलू ना, आता खरंच मी खूप दमलो आहे. तेव्हा ती म्हणते अरे मला थोडं महत्वाचं बोलायचं आहे, शकुंतला काकींच्या गोळ्या बदलल्या गेल्या आहेत. तेव्हा तो म्हणतो हो मला माहिती आहे, श्रीकलानेच बदलल्या, MG वाढवलं आहे त्याचं, कारण की त्यांना त्रास होऊ नये म्हणून. पण मला असं वाटते तू पुन्हा श्रीकलावरती संशय घ्यायला लागली ना. अगं तिने विचार करूनच केला असेल ना, तू प्रत्येक गोष्टीवरती तिच्यावरती का बरं संशय घेते, मला खरंच समजत नाही. श्रीकलाचा विषय आला की तू पुन्हा अशी का वागते. तेव्हा ती म्हणते अरे पण एकदा कन्फर्म करायला पाहिजे ना, म्हणजे तिने गोपाळला विचारला आहे की नाही किंवा कुठल्या दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला घेतला आहे का, कारण की काकींच्या तब्येतीचा प्रश्न आहे म्हणून थोडी भीती तर वाटते ना. तेव्हा तो म्हणतो अगं असं काहीच नसेल, तिने विचारपूर्वकच केलं असेल ना. तेवढ्यात इकडे आदोक्षजला फोन येतो. तेव्हा तो म्हणतो एवढ्या रात्री कोणाचा फोन आहे, बोला की काय झालं, ते कधी, का, कुठे, असे त्याचे पूर्णपणे रिॲक्शन चेंज झालेले असतात. इंदू ही त्याचे रिॲक्शन बघून अक्षरशः घाबरून गेलेली असते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत गोपाळ इकडे बाहेर जात असतो. तेवढ्यात इंदू तिथे येते आणि म्हणायला लागते मला एक सांग, शकुंतला काकींचं औषध कसं काय बदललं. तेव्हा तो म्हणतो तू का मला विचार लागली औषधांबद्दल, आणि आई का मावशीचं औषध कोण का बदलेल हा माझा मोठा प्रश्न आहे. तेव्हा ती म्हणते म्हणजे तुलाही माहिती नाही का, एक मोठ्या माणसाने औषध बदललं आहे. तेव्हा तो विचारतो कोणी औषध बदललं, आणि तेही मावशीचं औषध मला न विचारता. तेवढ्यात तिथे श्रीकला चहा घेऊन येते. ते बघता इंदू इशारा करते की हिनेच बदलला आहे. श्रीकला अक्षरशः घाबरलेली असते. तेव्हा इंदूला समजतं की हिने नकळत सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता श्रीकलाने चहामध्ये पुन्हा अर्क मिळवला असेल, गोपाळ तिच्यावरती भडकेल की पुन्हा तिच्या हातातलं माकड होईल. तुम्हाला काय वाटतं ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.